मुलांची जर का प्रॉपर डेव्हलपमेंट करायची असेल तर ह्या 4 गोष्टी तुम्ही आजच अवॉइड करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे अतिप्रमाणात साखर, एक्सेस ऑफ शुगर. जेव्हा आपण ॲडेड शुगर्स मुलांच्या डाएटमध्ये देतो, जेवढं तुम्ही साखर मुलांच्या जेवणामध्ये लवकर इंट्रोड्यूस करा. रिसर्चेस असे दाखवलेत की शुगरमुळे मुलांना फिजिकल आणि मेंटल हे दोन्ही प्रकारचे आजार होत आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मीठ. साधारणपणे मिठाचं इंट्रोडक्शन तुम्ही वयाच्या 1 वर्षानंतरच इन्क्लूड करणं गरजेचं आहे. रिसर्चेस असे दाखवलेत किडनी जे असतात लहान मुलांचे हे तेवढे कॅपेबल नसतात. 1 वर्ष आधी जर का इंट्रोड्यूस केलं तर ते पचवू शकत नाही आणि भविष्यात त्यांना किडनी रिलेटेड आजार जसं की नेफ्रॉटिक सिंड्रोम, ब्लड प्रेशर हे होण्याची संभावना खूप वाढते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टाईम. आपल्याला माहिती आहे की स्क्रीन टाईम हे खूप महत्त्वाचा बॅरियर आहे मुलांच्या डेव्हलपमेंट रोखण्यासाठी. तर मंडळी, स्क्रीन टाईम 0 to 2 इयर्सपर्यंत अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मूल 2 ते 5 वर्षामध्ये असेल, साधारणपणे दिवसातून 1 तास फक्त तुम्ही त्याला स्क्रीन टाईम द्यायचा, ते पण एका अडल्टच्या निगराणीच असताना. चौथं महत्त्वाचं म्हणजे सेटिंग, हे बैठी जीवनशैली. एका ठिकाणी बसल्यामुळे कसं होतं, मुलाला बाहेर जाण्याची सवयही मोडते. जेवढं तो बाहेर जाईल, एक्सप्लोर करेल, नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करेल, तेवढंच तो निसर्गाशी, सराउंडिंगशी कनेक्टेड राहील आणि स्वतःचं व्यक्तिमत्व इंडिव्हिज्युअलायझेशन करण्यासाठी त्याला खूप मोठी संधी असते. तर अशा वेळी सेटिंग राहणं खूप घातक आहे. हे अवॉइड करणं गरजेचं आहे. आय होप दिस हेल्प्स. थँक्यू.